माय डिअर फ्रेंड्स, रिस्पेक्टिव्ह सर, आज मला जे यश मिळालं आहे ह्या याच्यात व्यासपीठावर बसलेले अभिनय कुंभार सर, तुकाराम जाधव सर आणि कैलास बालेकर सर यांनी मला फार मदत केली. त्यामुळे मी आज 21 क्रमांकाने मला असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स पोस्ट मिळाली. मी तसं NPCचा अभ्यास 2001 साली सुरू केला होता, पण दुर्दैवाने 2001 ते 2007 MPCची तेव्हा कारभार असंच चालला होता. तेव्हा फक्त 3 परीक्षा झाली, म्हणजे 2001, 2 आणि 3. मी फर्स्ट अटेम्प्टला इंटरव्ह्यूला पोचलो होतो, पण दुर्दैवाने माझी 7 मार्कांनी नायब तहसीलदार पोस्ट गेली. सेकंड 2002ला प्रीला क्वालिफाय झालो नाही, 2003ला मेन्सला फेल झालो आणि 2004 जी परीक्षा होती ती जुन्या सिलेबस अनुसार शेवटची परीक्षा होती. ती परीक्षा झाली 2008 मध्ये आणि त्यावेळेस माझे 1 मार्काने असिस्टंट रजिस्ट्रार पोस्ट गेली. आणि 2006 पासून जसे मगाशी सर म्हणले MPCचा पॅटर्न चेंज झाला होता. मग मी युनिक अकॅडमीमध्ये जाधव सरांना भेटलो आणि विचारलं की सर आता काय करायचं, की नवीन पॅटर्ननुसार मला जमेल का, कारण ऑलरेडी मी माझे सगळे जुन्या प्रयत्नांना यश आलं नव्हतं आणि खूप डिस्टर्ब झालं होतं. तर सर म्हणले की जुन्या पॅटर्ननुसार आणि नवीन पॅटर्ननुसार बराच फरक आहे. नवीन पॅटर्ननुसार व्हेरिएशन कमी राहील मार्कांमध्ये आणि तुला यश नक्कीच मिळेल. 2006ची मी मेन्स दिली होती, पण दुर्दैवाने माझं 250 मार्काचं लिहायचं राहिलं होतं, त्यामुळे मी त्या मेन्सला क्वालिफाय झालो नाही. पण 2007 साली मी सरांचं गायडन्स घेतलं होतं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनसाठी आणि मराठीसाठी बालेकर सरांचं गायडन्स घेतलं आणि 2007 साली मी क्वालिफाय झालो. आणि मी 2004 पासून सिंहगड कॉलेजमध्ये ॲज अ लेक्चरर म्हणून MBAला शिकवत होतो. आणि 2007ची परीक्षा देताना मी एकही दिवस सुट्टी काढली नाही. फक्त जे 5 दिवस पेपरला सुट्टी होती तेवढे दिवस मी जॉब करत रोज 8 तास अभ्यास केला. आणि मला या म्हणजे UPSC MPSCची प्रेरणा माझ्या वडिलांकडनं मिळाली. माझे वडील 79 बॅचला डेप्युटी कलेक्टरला महाराष्ट्रातून पहिले आले होते आणि मागच्या वर्षी ते ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर मुंबई म्हणून रिटायर झाले. तर त्यांच्याकडनं ही प्रेरणा मिळाली होती. आणि 6 वर्ष लेक्चरर जॉब करताना मी प्रायव्हेट सेक्टरमधले प्रॉब्लेम्स पाहिले. माझ्या लक्षात आलं की यार इथं काही आपण फारसं करू शकत नाही, त्यामुळे मी हा मार्ग निवडला होता MPSC UPSC करण्याचा. UPSCत मला यश नाही मिळालं ते माझ्या चुकीमुळे, मी जरा निग्लेक्ट केलं होतं UPSCला. पण MPSCत मला व्यवस्थित सर्व झालं आणि त्यामुळे मला हे यश मिळालं. मी आता म्हणजे हे 2007च्या अटेम्प्टबद्दल थोडंफार मी सांगेन, मी अभ्यास कसा केला, काय केलं. 2007ला म्हणजे मी 6चे पेपर्स दिले होते मेन्सचे. आमची मेन्स जुलैमध्ये संपली आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे डिसेंबरमध्ये मेन्स होणार होती. तर मी पहिली मेन्स झाल्यानंतर फक्त 7-8 दिवस सुट्टी घेतली आणि जॉब करत रोज टाइम टेबल तयार करून रोजचा रोज मी अभ्यास करत होतो. जॉब करत मी 8 तास अभ्यास केला, व्यवस्थित प्लॅनिंग केली. आणि प्री मला माहिती होती, कारण प्रीचा मला दांडगा अनुभव होता की प्री क्वालिफाय होणार होता. आणि इतकी सवय झाली होती प्री की 2003 आता मी 2009ची पण मेन्स दिली, रिझल्ट आला नव्हतं पण दिली. कंटिन्यू 5 प्री पास होतो. मला प्रीचं माहिती होतं त्या आणि मला ते ओपन कॅटेगरीपेक्षा 10-15 मार्क जास्तीच असायचे. प्रीचं काही टेन्शन नव्हतं. मग मी सरांना भेटलो, सरांकडनं व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला नोट्स कशा काढायचं ते विचारलं आणि मेन्सचा अभ्यास व्यवस्थित रोज सुरू केला. आणि त्याप्रमाणे मग माझा दुसरा ऑप्शन होता जॉग्रफी, GS वगैरे सर्व विषयांचा व्यवस्थित अभ्यास केला. तरी पण 2007 साली माझी एक चूक झाली की मी थोडासा टेन्शनमध्ये होतो पेपरच्या वेळेस, त्यामुळे माझं 100 मार्काचं लिहायचं राहिलं होतं. नाही तर बाकी काही माझ्याकडनं फारशा चुका झाल्या नाही. आणि इंटरव्ह्यूच्या वेळेसही मी युनिक अकॅडमीचा स्टुडंट होतो. मी 3 मॉक दिले इंटरव्ह्यूसाठी आणि मग त्याचा मला फायदा झाला. आणि मलाही भरपूर म्हणजे प्रॉब्लेम्स आले होते. म्हणजे कॉलेजमधनं मला रजा मिळत नसायची, कॉलेजमध्ये लोक नावं ठेवायची की हा काय असंच टाईमपास करतोय. पण मी कधीही कोणाचं काही लक्ष दिलं नाही. माझं लेक्चर झालं आहे, माझं काम झालं की मी फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचो. आपलं काम आणि आपला अभ्यास, बाकी मी कोणाकडेही लक्ष दिलं नाही. ते म्हणायचे की यार ह्याच्याकडनं काय होत नाही, टीचिंग आहे फारशी याची खास नाही. त्यांना काय वाटायचं की अरे हा ग्रामीण भागातला आहे, ते फार हायफाय, तुम्हाला माहिती आहे MBAचे प्रोफेसर्स कसे असतात, ते टाय वगैरे घालून. मी आपलं सिंपल जायचो, कोणावर काही लक्ष देत नसायचो. माझं मी अभ्यास करत राहिलो आणि आज हे यश मिळालं आणि मी या पोझिशनवर पोचलो आहे.
अजून एकच सांगतो की तुम्हाला की कन्सिस्टंट हार्डवर्क ह्याशिवाय पर्याय नाही आहे. त्याशिवाय या परीक्षेत यश मिळणं फार अवघड आहे. आणि एक दुसरं म्हणजे आपल्याला कोणतरी गुरु हा नक्कीच लागतो या एक्झाममध्ये पास होण्यासाठी. ते नसल्याशिवाय तुम्हाला हे यश मिळणार नाही. त्यामुळे प्रॉपर गायडन्स घ्या, चांगला अभ्यास करा, मग यश तुम्हालाच मिळेल. आणि प्रत्येक स्टेजला म्हणजे प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू त्याचा अभ्यास वेगळा आहे. मी कधी वेळ मिळाला तर परत तुमच्याशी त्याच्यावर डिटेल बोलेल. आणि मागेही मी एक लेक्चर घेतलं होतं. तर प्रत्येक स्टेजला त्याच्या वेगळा पॅटर्न आहे, त्यानुसार अभ्यास करा. आणि यूज ऑफ स्टँडर्ड बुक्स, क्वेश्चन पेपर सॉल्विंग भरपूर प्रॅक्टिस करा. अक्षरशः मी 12th आणि 10th स्टँडर्डचे मुलं जसे अभ्यास करतात तसा यावेळेस अभ्यास केला होता 2007. भरपूर प्रॅक्टिस केली होती रायटिंग मेन्स एक्झामिनेशनसाठी. इंटरव्ह्यूसाठी प्रॅक्टिस केली होती. आणि फ्रीचं काय मला ते सवय असल्यामुळे फ्रीला मला कधीच झालं नाही आहे, प्रॉब्लेम आला नाही. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कॉलेजमध्ये भेटलं तरी चालेल. मी तिथे 10 ते 6 असतो. मी तुमचे प्रॉब्लेम्स MPSC रिलेटेड काही असेल तरी सॉल्व्ह करू. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आज MPSCचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा मनावर जास्ती दडपण घेऊ नका. माझं तरी जरा गोष्ट वेगळी होती. म्हणजे वडिलांचं प्रेशर होतं, परत लग्न झालं होतं, त्यामुळे बायकोही म्हणायचे काय अभ्यास करताय. तोही प्रेशर होता मला. तसं तुम्ही आता मला वाटतं बॅचलरच असाल त्यामुळे काही टेन्शन नसणार. माझे मिसेस आणि वडील मला म्हणले होते की नाही तू आता PhD करे, सोडून दे म्हणे. पण मी ऐकलं नाही. म्हटलं नाही, आता हा लास्ट अटेम्प्ट द्यायचा आपला आणि अभ्यास करा. तरी मी 2009चा दिला, शेवटचा करत द्यायचं राहतो. आणि कसं आहे MPSCत एकदा अडकलं ना तुम्ही लवकर सुटत नाही. एक तर तुमचे अटेम्प्ट जातात किंवा पोस्ट मिळते, या दोनच गोष्टी होतात. आणि दरवर्षी करायचं की नाही नापास झालं की नाही आता द्यायची नाही पुढच्या वर्षी परीक्षा, हे लास्ट. पण परत फॉर्म आला की लगेच मित्रांना सांगायचो, आलेला फॉर्म सांगायचो की दुसऱ्या दिवशी मला फॉर्म आण, मला परीक्षा बसायचं. इवन मी 2010चाही भरलाय फॉर्म. तर तेच आहे की म्हणजे न टेन्शन घेता अभ्यास करणे हे एक सूत्र आहे महत्त्वाचं. आणि भरपूर अभ्यास करा, कुठेही कष्टात कमी पडू नका, यश तुम्हाला मिळेल. थँक्यू सर.